मित्रांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सर स्वागत आहे. विष्णू आहे. आज आपल्याला झाडाविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. आपण हे झाड किती दिवसापूर्वी लावलं तुम्ही नारळाचं? हे नारळाचं झाड आहे ना, आम्ही 3 वर्षापूर्वी लावलेलं आहे. मग ही 3 वर्ष म्हणजे एवढी कलम कसं काय झाली? आता याचं खोड ती आम्ही प्रत्यक्षात पहिलेच मोठी कलम घेतलेली होती. मग त्याच्यामुळे ते जास्त दिवस न घेता वाढ झाली. मग आता मोठी कलम घेतली, मग तुम्ही इले शिलगाला किती टेम लागतो समजा एका झाडाला? शिलगाला काही नाही, लगेच शिलगते ती. शिलगाचा काही विषय नाही. त्याला 2 ते 3 फूट गड्डा खोदावा लागतो आणि त्या गड्ड्यामध्ये त्याला रवा लागतो समजा. याच्या आधी तुम्ही काही शेणखत काही टाकलं का? त्याला शेणखत किंवा वाळू भरावं लागतं त्या गड्ड्यामध्ये. वाळू? हा, वाळू पण चालते त्याला. आणि शेणखत बी पिकलेलं शेणखत खाली टाकायचं. त्याच्यानंतर बाजूनं चौकोन आहे ना, थोडं वाळू बी असली ना तर वाळू बी चांगली काम करते. मग याला नारळ किती दिवसांनी यायला लागेल? नारळात तिला 3 ते 4 वर्षात नारळ येतात त्याला. 3 ते 4 वर्षात का? हा. मग या झाडाला लावलं तर खत गीत काही टाकलं नाही तुम्ही? शेणखत टाकावं लागतं, काही रासायनिक खत टाकावं लागतं. नारळाच्या झाडाचे काय काय फायदे आता? नारळाची झाडं म्हणजे आपल्याला समजा सावली पण राहते आणि उन्हाळ्याचं समजा थंडावा राहतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला समजा आजारी व्यक्ती राहते ना, तर ते कवळे नारळ राहतात, ते समजा त्याचं पाणी प्यायला कामात येतं समजा. त्याच्यानंतर आपल्याला समजा देवादिकाला बी ते त्याच्यानंतर पीक निब्बर झाल्याच्या नंतर ते समजा देवाला बी फोडण्यात येतात, किंवा समजा त्याच्या विक्रीसाठी बी फायदा होतो आपल्याला समजा बाजारात. एका झाडाला किती नारळ येते मग नारळाच्या? या नारळाच्या झाडाला ते समजा एका झाडाला समजा 300 ते 400 नारळ. पुरे नारळ किती एका झाडाला? पुरे नारळ म्हणजे एका 6-6 महिन्याला त्याचे असे नंतर येत राहतात. बरोबर. हा, झाडावर तुम्हाला नारळ झाडाविषयी अजून काही माहिती आहे का? आता एवढीच माहिती आहे त्याविषयी. नारळाचं म्हणजे एवढीच माहिती सांगता येणार आहे मला समजा. आणि हे चिकूचं झाड कोणत्या याच्यात घेतलं मग? चिकूचे झाड आहे ना, आम्ही त्याच्या समजा 2 ते 2.5 वर्ष झाली. किती? 2 ते 2.5. मग आता याला चौकून अशी चिकू समजा आहे का? किती 3 वर्ष झाली याला लावून? किती दिवस झाले याला? त्याला 3 ते 3 वर्ष झाले समजा लावून. मग तुम्ही जेव्हा चिकू झाड लावलं तेव्हा केवढी कलम होती? ही समजा वर्षभराची कलम होती समजा. वर्षभराची. मग हिला कोणत्या कस लावतो तुम्ही? आम्ही त्याला पण गड्डा खंदू आणि शेणखत टाकून आणि लावलेली समजा. मग एका झाडाला किती चिकू येईल पुऱ्या झाडाला? एका झाडाला समजा सरासरी 3 ते 4 हजार चिकू येतात. मग या चिकू झाडास तुम्हाला काय फायदा आहे मग आता? याचा म्हणजे सावली पण राहते, समजा वातावरण समजा थंडवा राहतो इथून समजा, आणि आपल्याला चिकू पण खायला भेटतं. किती चिकू एका झाडाला? एका झाडाला 4 ते 5 हजार चिकू. याला अजून फुलवारा यूज राहिला? फुलवारा म्हणजे हे चिकू झाल्याच्या नंतर त्याला चालूच राहतं चिकू. म्हणजे याचं चिकूचं बंद व्हायचं का? नाही, हे हमेशा पीक चालणार. मग आता हे चिकू कधी पिकणार? याला एवढं चिकू म्हणजे महिन्याभरात पिकतील समजा. किती महिन्याभरात. मग आम्ही तुम्ही हे झाड घराबशी किती झाड लावले पुढे? कोणती झाड लावली? आम्ही नारळाची, चिकूची, आंब्याची. झाड चालू. हे आंबा कोणत्या जातीचे आहे? जो आंबा केसर जातीचा आहे. तुम्ही कोणत्या जातीचे आंबे लावले? पुरे केसर लावले? बदलून लावले? आम्ही बदलून आंबे लावलेले. ही केसर जायचं आहे का? मग याला मागच्या वर्षी कधी आंबे आलते का? नाही, या वर्षी समजा ते फुटलं समजा. तुम्ही या वर्षी याला आंबे लागेल का? हा, या वर्षी आंबे येणार. त्याला किती वर्षाची कलम येऊन? ही समजा 2 वर्षाची कलम. 2 वर्षाची कलम. मग यंदाच फुटला समजा येऊ. मग आंबा का फुटत असतो? 2 ते समजा ते पहिले लय उशिरा फुटायचे, 4 ते 5 वर्षापूर्वी. पण आता हे निलम असल्यामुळे 1-2 वर्षात याला आंबे यायला सुरुवात होते. लगेच आंबे? हा, आणि याचा आंबा गोड पण राहतो, आंबट राहत नाही, कच्चा बी खाल्ला तरी. आणि पिकल्यावर तर म्हणजे याचा रस बी लय भारी असतो. आणि याच्यात समजा काही जंत वगैरे नसतात जास्त. तुम्ही याचं पाण्याचं मॅनेजमेंट कसं केलं? पाण्याचं म्हणजे आम्ही पाण्याची टाकी बांधलेली आहे. ती पाण्याची टाकी म्हणजे झाडांना पण कामात येते, प्यायच्या कामाला किंवा धुणे धाणे, कपड्यासाठी आणि आंघोळीसाठी पण कामात येते, आणि झाडांना पण कामात येते ती पाणी. हे आंबा कोणत्या जातीचा आहे?
जो आंबा ही निलम जाती. मग ह्यो कोण फुटला नाही किंवा ती लहान कलम फुटली हा कोण फुटला नाही मग? याला म्हणजे याचं बार या वातावरणामुळं गळून गेला आंबा असल्यामुळे. म्हणजे याच्या आधी बाहेर येलो का? हा, याच्या अगोदर बार आलेला होता त्याला मागच्या वर्षी, पण हे वातावरण खराब असल्यामुळे आभाळामुळे त्याचा बार गळलेला आहे. गळा लागছে. हा, म्हणजे नंतर बाहेर येणार नाही का? नाही नंतर म्हणजे आता पुढच्या वर्षी बार येईल म्हणजे समजा. आता बाहेर नाही येणार. नाही, 6 किती महिने बाहेर येलो तरी आंब्याला? ज्याला भरपूर बार आलेला समजा. हे आंबा कोणत्या जाती काय नाही? जो आंबा केसर मधूनच समजा निलमचा. मग त्या आंब्याचा बाहेर गाळा याचा बाहेर कोण नाही गाळाला? याचा म्हणजे ज्या जातीमध्ये फरक असल्यामुळं हं. या आंब्याचा बार समजा कैला माणसाचं कसं राहतं, कैला अटॅक लवकर येतो समजा, हा. कैची शक्ती जास्त राहते काही झाडाची, तसेच या झाडाची बी सुद्धा हं. शक्ती कमी अधिक जास्त राहते. काही सहन करते आणि काही करत नाही समजा. मग आता या झाडाला पुरी आंबे किती मग आता एवढा बाहेर येईल आणि या झाडाला जवळजवळ 3 ते 4 हजार आंबे येतील. 3 ते 4 हजार 3 ते 4 3-4 हजार आंबे एका झाडाला एका झाडाला एवढे कसं एका झाडाला येतात त्याला, त्याची गॅरंटी येते. ही कलम किती वर्षाची मग? ही कलम आहे समजा 4 वर्ष. मग मागच्या वर्षी आंबा फुटला का घेऊ? हो, मग तेव्हा किती आंबे आले याला मागच्या तेव्हा त्याला 2000 आंबे आले. मागच्या वर्षी? त्याच्या आधी फुटला होता का? त्याच्या आधी समजा त्याच्या अगोदर बी आलता ते. आलता का? हा, त्याच्यानंतर समजा 500 आंबे आलते. कोणता केसर हा हे जो केसर मधूनच मोठ्या जातीचा आंबा आहे समजा. मग ही कलम लावून किती वर्ष झाले मग? ही कलम लावून बी समजा 3 ते 4 वर्ष झाले. 3 ते 4 वर्ष. मग या कलमाला किती वर्षापासून आंबे येऊ राहिले? या कलमाला समजा 2 वर्षापासून आंबे उगायचे समजा. मागच्या वर्षी या दुसरं आंबे वर्ष समजा. 200 वर्ष. मागच्या वर्षी किती आंबे आले मग त्याला? मागच्या वर्षी समजा 200-300 आंबे आले. 200-250. एका झाडाला? हा, मग एवढे आंबे आले मग झाड वापलं घेतलं नाही का? जी वाकलं होतं त्याची फांदी सुद्धा मोठी होती एक समजा. मग मागच्या वर्षीचा बार चांगलाच आंब्याला की यंदाचा जादा आला? नाही, या वर्षी जास्त आला तेव्हा अजून. जास्त फुटला या वर्षी? हा, मग याचा पुरा बार असा राहतो का गळत नाही नाही, दिसतो? काही वातावरणामुळे गळ होऊन नाही. मग यंदा तुम्हाला वाटतं की आंबा वाकण म्हणून खाली? हा, या वर्षी बी जास्त आंबे येतील. त्याला जवळजवळ 1000 ते 1200 आंबे येतील. एका झाला. मग याचा आंबा केवढा करत होती? 1 किलो मध्ये किती आंबे होते? याचा आंबा जवळजवळ किलो ते 1.5 किलो जवळ होतो. एक आंबा? एक आंबा. मग एवढं वजन झापतं या झाडाला? या झाडाला म्हणजे काय लागावं, झिगा लावायला लागतं त्याला समजा, कैच्या लावावं लागत्या, हं. त्याला टेका द्यावा लागतो याचा. मग या झाडाची कटिंग करते तुम्ही आंबे गिंबे तोडल्यानंतर का काहीच नाही? नाही, नंतर नाही. त्याचे समजा फांद्या लोंबल्या आंब्याचे तोड झाले नंतर ते फांद्या लोंबलेल्या राहतात ना, त्याच्या कट करत चालायचं. बस बाकी आंब्याविषयी अजून काही माहिती का? त्याचं काही नाही. हा आंबा खायला फार गोड आहे आणि ज्याचं म्हणजे रस बी स्वादिष्ट लागतं समजा. आणि लय दिवस समजा सडत बी नाही आंबा. किती बरं आंबा किती दिवस चालेल आंबा आला समजा? हा. हे झाडं सोडायला किती दिवस झाडाला आंबा जवळजवळ 2 ते 2.5 महिने आंबा राहतो. झाडाला डायरेक्ट तुटत नाही का वाऱ्यानं आंबे नाही, पडते? वाऱ्या तुटत पण नाही आणि गळपी होत नाही त्याची जास्त. एक कोणता आंबा आहे म्हणा हा? जो आपल्या गावरांमधून आंबा आहे समजा, ही किती वर्षाची कलम मग आंब्याची? समजा ही कलम आहे 3 ते 4 वर्षाची समजा. मग ही कलम यंदाच फुटली का मागच्या वर्षी नाही फुटली? नाही, या वर्षी चाली समजा ही. कलम या वर्षी आली का? हा, या वर्षीच त्याला बार आला समजा. मग या कलमेच तुम्हाला एवढं काही सांगता येणार नाही या वर्षी झाली म्हणून. सांगता येईल ना. याला समजा याला बी चांगले आंबे येतात. आम्ही ती जात बघितलेली होती अगोदर, त्या जातीच्या अनुसारच तो आंबा लावलेला आहे समजा. मग मला सांगा तुम्ही पुरे झाड आणि कोणते कोणते झाड लावले तुम्ही इथून पुरे तेवढे पाहिले आपण दोघं? आम्ही आंबा, हं, चिकू, हं, नारळ, हं. अशी समजा काही तिच्या फुलझाडं, हं. काही केळीचं पण अशी. पण तुम्ही आता एवढे झाडं लावले समजा, हा. ज्याच्या झाडाले समजा काही झाड मुळले काही तुडे काही उबळले असं समजा, नाही ना, काही वाळलेले हा. होते, पण मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही त्याच्यावर परत लागवड केली. ते कशामुळे वाळले मग? ते वातावरणामुळं काही हे भेटलं नाही त्याला, हं. जे पाहिजे पूरक समजा नेत्र हे ते अच्छा असं घटक. का? हा, त्याच्यामुळे ते वाळले होते. ही ऊस कोणत्या कोणते म्हणा? जो ऊस आहे समजा, जो ऊस हं. याला समजा 12 महिने लागतात ती समजा यायला करायची. मग ही ऊस तुम्ही केवढी कांडी लावली समजा? या ऊसाचे समजा 2 ते फूट ते 1.5 फूट समजा ते तुकडे करावे लागतात
हा समजा ह्या हा सगळ्या आणि जो ऊस आहे ना फार नरम आहे आणि खायला बी समजा लय गोड आहे. ऊस हा नरम आहे खायला. हा मग आता हे ऊस तुम्ही याची कधी लावली तुम्ही या ऊसाची काय? हे ऊस समजा आम्हाला सरासरी 7 ते 8 महिने समजा 12 महिने जवळ झाले जवळपास. एका कांडीचं एवढं ऊस झाला समजा. हा एका कांडीला समजा जवळजवळ 15 ते 20 ऊस झाले त्याला. मग आता याचं तुम्हाला आता हे ऊस पुरावर लावण्याची पुढं याची आम्हाला परत लागवड करायची. हा ऊस म्हणजे एक ऊस हा 100 रुपयाला जातो. एक ऊस एक ऊस कसं 100 रुपयाला का? हा यो ऊस म्हणजे समजा दुखण्याच्या बी माणसं असतात खायला एकदम नरम राहतो. लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात. एवढा गड का नाही आपल्या त्या दुसऱ्या ऊसामध्ये याच्या ऊसामध्ये काय फरक आहे? या लय ऊसामध्ये मोठा त्या ऊसामध्ये. फरक आहे. कसा? म्हणजे याचा गोडपणा आणि नरमपणा याच्यात लय 4 पटीचा फरक आहे. त्या ऊसामध्ये या या ऊसामध्ये ऊसामध्ये ते आणि ऊस- रस पण जास्त आहे याला. मग जमिनीतला आल ते ऊस चांगला का ऊस चांगला नाही ह्यो ऊस चांगला आहे पण मग याला खाद्य जास्त आहे. लोक खाणारे जास्त आहे. या ऊसाला हा त्या ऊसाला त्याला कारखान्यात कोणी खात नाही समजा. नाही का? हा मग तुमचं पाणी कुठून जात झाडायला का? पाणी आम्ही त्याला पाण्याची टाकी बनवलेली त्याला कॉक बसवून त्याला दांड करून हे पाणी आम्ही त्या झाडांना पण सोडतो आणि घरच्या जनावरांसाठी पण वापरात येतं आणि सर्व याच्यासाठी समजा झाडांना आणि वापरण्यासाठी पिण्याचं समजा जनावरांच्या मग तुम्ही झाड आता तुम्ही एवढं झाड लावलं हा. तुम्ही काय सांगशाल मग आता एवढे झाड झाडाची काय काय वैशिष्ट्य आहे आता पुढे या झाडाची वैशिष्ट्य आपल्याला समजा थंडावा राहतो, उन्हाळ्याची सावली पण राहते आणि याच्यापासून मिळणारा ऑक्सिजन आपल्याला शारीरिक दृष्टीने चांगला राहतो आणि आरोग्य पण आपलं चांगलं राहतं. समजा इथं समजा तापमानाचं प्रमाण कमी मग पडतं. आता ही उन्हाळ्यामध्ये इथं तापमान किती राहतं मग बाजूच्या वातावरणापेक्षा उन्हाळ्यात इथं तापमान समजा 46 डिग्री असते समजा तिथं समजा 35 ते 40 डिग्री म्हणजे राहते. इथं तापमान हे एवढं तुम्हाला बी वाटत नाही. नाही इथं तुम्ही अजून झाडं लावणार आहे त्याच्यानंतर का आता एवढं? त्याच्यानंतर आम्ही समजा 1 एकर मध्ये समजा परत ही अशीच लागवड करणारी झाडाची आणि या आंब्याची आणि याची चिकूची. मग आता घराजवळ झाड लावले घराजवळ झाड लावण्याचे किती फायदा होतो झाला बरं तुम्हाला आता याच्यापर्यंत? आतापर्यंत म्हणजे इथं आजारी पडत या झाडामुळं ऑक्सिजन असल्यामुळं माणूस सुद्धा आजारी पडत नाही. मग या झाडाला आता पाणी बरंच दिलं करलं होतं का आता द्यायला लागले 2-4 महिन्यापासून? नाही नाही बारिशमध्ये अधूनमधून सोडतो समजा आपण उन्हाळ्याचं समजा 15 ते 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला आम्ही महिन्यातून 2दा ते 3दा पाणी सोडतो. आहे सोड बाकी अजून तुम्हाला काही